शिवसेना ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतो की वर्धापन दिन 58वा आज साजरा होतो आहे। दोन ठिकाणी वर्धापन दिन आम्हाला पाहायला मिळतो आहे, मात्र दोन्हीकडे तेवढीच उत्साह तेवढीच तयारी करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची भावना आजच्या दिवशी व्यक्त करताय? हे जे दिसतात ना या षण्मुखानंद हॉलमध्ये, हा शिवसेनेचा पारंपरिक वर्धापन दिन या हॉलमध्ये साजरा होतो। आजही त्याच पद्धतीने तो साजरा होतो। इथे तो जल्लोष दिसतो तो आव आणलेला जल्लोष नाही आहे, मनापासून आलेले शिवसैनिक आहेत, गाड्यांमधनं भरून आणलेले शिवसैनिक नाहीत, तर हे स्वतःच्या खर्चाने आलेले शिवसैनिक आहेत। उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता आलेले आहेत आणि शिवसेनेची परंपरा आहे षण्मुखानंदामध्ये वर्धापन दिन साजरा करायचा। त्याच जल्लोषात आज देखील हा साजरा होतो। आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा चांगला आहे, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडून केला जातोय। तुम्ही कसं पाहताय? हो, आपल्याला माहीत आहे ना, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एका मताने हरले। स्ट्राईक रेट नको आहे, किती खासदार निवडून आले ते सांगा, किती खासदार पळाले तुमच्याबरोबर आणि त्यातले किती खासदार निवडून आले, आणि उद्धव साहेबांबरोबर किती खासदार शिल्लक होते त्याचे उद्धव साहेबांनी किती खासदार केले हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथे आलेल्या खासदारांची संख्या किती आहे हे महत्त्वाचं आहे। विधानसभा निवडणुकांचं रणशिंगांचं फुकलं जाईल। आज उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता मी पण आहे, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आहेत, आपणही मीडियावाले सगळे, समजेल आपल्याला साहेब काय म्हणतात। नक्कीच विचारांची उधळण होईल, दिशा मिळेल विचारांची, आणि एक रणशिंग फुकलं जाईल असा मला विश्वास आहे। आपण 20पेक्षा अधिक जागा लढवल्या, मात्र काही ठिकाणी आपल्याला अपयश आलं आणि त्याची उणीव जी का आहे ती विधानसभेला भरून निघेल। विधानसभा जिंकायच्या हिशोबाने तर आम्ही लढतोय। कुठलीही निवडणूक ही जिंकण्याकरताच लढली जाते, विधानसभा देखील आम्ही त्याच ताकदीने लढू आणि जिंकू। आपण पाहतो की आमदार अजय चौधरी आपल्यासोबत होते आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच आम्ही लढतो आहोत, तशी तयारी करतो आहोत आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा आम्हाला यश मिळालं, विधानसभा निवडणुकीत सुद्धा आम्ही जिंकू अशा बद्दलचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ संतोष कदम सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।